आज विधानसभेत एकनाथ शिंदे यांनी आमच्यात हिंमत होती म्हणून आम्ही सरकारमधनं बाहेर पडलो, 8 मंत्र्यांनी राजीनामे देऊन पुढचं पाऊल उचललं. हिंमत होती का? तुमच्यामध्ये आहे का हिंमत? 8 मंत्र्यांनी राजीनामे देऊन पुढं काय होईल माहीत नसताना भाजपसोबत आम्ही युती केली, असं विधान करून त्यांनी मी ओरिजिनल कसा आहे, शिवसेना शिंदे गट हा ओरिजिनल कसा आहे, धनुष्यबाण हा ओरिजिनल कसा आहे, ओरिजिनल हा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी आम्ही कसे प्रामाणिक आहोत आणि आम्ही ओरिजिनल कसे आहोत हे त्यांनी आज पुन्हा दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर त्यांनी असंही सांगितलं की तुम्ही 100 जागा लढले, उद्धव ठाकरे गटाला उद्देशून की तुम्ही 100 जागा लढले, 20 जिंकले, आम्ही 80 लढलो आणि 60 जिंकलो, ह्या पठ्ठ्याने 80 पैकी 60 जागा जिंकल्या असं त्यांनी सांगितलं. हे कुठेतरी म्हणजे मी ओरिजिनल असल्याचाच ते सांगण्याचा प्रयत्न करत होते. जनतेने शिवसेना पक्षाला, उद्धव ठाकरे गटाला कसं नाकारलं हे ते सांगण्याचा प्रयत्न करत होते. परंतु आता आपण जे बोलणार आहोत त्या वस्तुस्थितीला पकडूनच बोलणार आहोत. जे एकनाथ शिंदे बोलले त्यामध्ये त्यांनी मीपणाचा म्हणजे त्यांनी माझ्यामुळे स्वतः जिंकले असं त्यांनी कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न केला. भाजपसोबत आम्ही जाण्याचा निर्णय घेतला, मी घेतला आणि त्याच्यात माझ्या लोकांनी साथ दिली असं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु जरासा आपण जर विचार केला तर उद्धव ठाकरे गट म्हणजे खरंच मानलं पाहिजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना. कारण जेव्हा शिवसेनेतनं हा गट बाहेर पडला त्यानंतर त्यांचं हे चिन्ह चोरण्यात आलं, पक्षाचं नाव चोरण्यात आलं, त्यानंतर त्यांना न्यायालयाकडनं दुसरा चिन्ह वापरण्याची मुभा मिळाली, पक्षाचं नाव वेगळं वापरण्यासाठी त्यांना शिवसेना ओबीटी गट UBT असं म्हणजे हे मिळालं. तरीही त्या माणसाने जनसामान्यात म्हणजे जवळपास शिंदे गटाने त्यांचे कार्यालय, त्यांचे पदाधिकारी जवळपास सगळंच म्हणजे फोडलेलं काय त्यांच्यासोबत घेऊन गेलेले. परंतु त्यानंतरही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडे म्हणजे नवीन चिन्ह असताना स्वतःच्या शिवसेना OBT नावावरती एवढा म्हणजे ऑपोजिशनचा हाईप असताना 20 जागा त्यांनी निवडून आणल्या पहिल्याच प्रयत्नात. एखादा नवीन पक्षासारखंच त्यांनी पक्ष काढला, पक्ष निवडणुकीमध्ये उतरला, तरीही 20 जागा म्हणजे खूप झाल्या. म्हणजे जर आपण तेच उदाहरण राज ठाकरे जे मनसेचे आहे त्यांच्याविषयी घेतलं, मनसेने स्वतः नवीन पक्ष काढला, स्वतःच्या विचारधारावरती काढला, त्यांना अजून एवढ्या जागा जिंकता आल्या नाही एवढ्या वर्षात. त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्या प्रयत्नात करून दाखवल्या. अर्थातच शिवसेना शिंदे गट यांचं विजय हा आहे, नक्कीच आहे त्यांचा. 60 जागा त्या जिंकून आल्या, त्यामध्ये त्यांनी युती केलेली तो भाग सोडा. परंतु कुठेतरी म्हणजे स्वतःचा पक्ष जर शिवसेना जे शिंदे गट आहे त्या लोकांनी जर बाहेर पडून स्वतःचा पक्ष काढून मग ते निवडून आले असते तर कुठेतरी आपण शिवसेना ह्या नावाचा फायदा त्यांना झाला असं बोलू शकत नव्हतो. परंतु त्यांनी स्वतःचा पक्ष न काढता शिवसेने धनुष्यबाणावरच निवडणूक लढवली. सो त्यामुळेही त्यांना निश्चितच फायदा झालेला असणार आहे, हे नाकारता येत नाही. शेवटी यश त्यांना मिळालं, 60 जागा मिळाल्या. पण कुठेतरी आजही त्यांच्या मनात सल दिसते एकनाथ शिंदे यांच्या की मी ओरिजिनल कसा आहे. शेवटी जनता ठरवत असते. जनतेने तुम्हाला मॅन्डेट दिलंय, हे सरकार स्थापन करण्यासाठी दिलेलं आहे. तुम्ही ओरिजिनल शिवसेना आहात असं मला तरी कुठं वाटत नाही की जनतेने हा विचार केला की एकनाथ शिंदे हे भाजप आणि त्यांची युती आहे त्या विधानसभेतनं प्रत्येकाला म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांनी भाजप म्हणून, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गट म्हणून मतदान केलेलं आहे. ही लढाई कुठेही ओरिजिनल असल्याची नाहीये. परंतु आता शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट आणि शक्यतो उद्धव ठाकरे गटाकडनं हे केव्हाच क्लोज झालेलं आहे. त्यांनी कधीही ओरिजिनल डुप्लिकेट आता त्यांच्या बाईट्समध्ये नेत्यांच्या मिळत नाही. परंतु एकनाथ शिंदे कुठून म्हणजे अजूनही ते दाखवण्याचा प्रयत्न करतायत डुप्लिकेट आणि ओरिजिनल. शेवटी जनतेला सगळं मान्य आहे, जनता सगळं ठरवत असते. पहिल्या निवडणुकीत नवीन चिन्हासोबत 20 जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने जिंकल्या. त्याच शिंदे गटाकडे जर नवीन चिन्ह असतं तर किती जागा आल्या असत्या? तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा. एकनाथ शिंदे यांचा जो खटाटोप चालू आहे शिवसेना ओरिजिनल आणि डुप्लिकेट याबद्दल तुम्हाला काय वाटतंय तेही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.